मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहितपानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी हाता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं हेतो एक संताठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे या सौरेना प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महानामधारक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देवनिवासी श्री तुकोबराय महाराज श्री महाराजांच्या
पवित्र अशा अभंगगाथेतील 4 चरणांचा संतांच्या सहवासामध्ये जो काही जीवाला लाभ प्राप्त होतो त्या लाभाचं वर्णन तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात। सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहोत त्याची आपण प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे। भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने महान भगवत भक्त भक्तराज श्री हनुमंतरायांच्या या असीम कृपा आशीर्वादाने भगवान श्री भोलेनाथांच्या परम कृपेने महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती गेली अनेक वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने मोठ्या भावयुक्त अंतकरणातून पदार्पण करत असताना समापन होत असताना आज ज्या या 3ऱ्या क्रमांकाच्या सेवेपर्यंत आपण पोहोचलेला आहात। परिसरातील भाविकांच्या वतीने परिसरातील प्रेमळ साधू सज्जनांच्या अथक परिश्रमाने कृपा आशीर्वादाने आदरणीय आपणा सर्वांचे लाडके आमदार हिंदुत्वाची बुलंद तोप म्हटलं तरी अडचण नाही किंवा ज्यांच्याबद्दल बोलत असताना हिंदुत्वाची अगदी धगधगती आग ज्वाला असं म्हटलं तरी अडचण नाही असे आपणा सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेश दादाजी लांडगे आणि आमच्या सर्व कलाकारांवरती गुणीजनांवरती नितांत प्रेम करणारे परमश्रद्धेय आमचे हिरामनजी तात्या आणि हा संपूर्ण त्यांचा परिवार भाविक मंडळी आपणा सर्वांच्या प्रेमाने आदेशाने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे। सेवेकरता उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारी भाविक श्रद्धेय आपण सर्व गुणीजन वारकरी टाळकरी मृदंगवादक गायकवृंद प्रवचनकार कीर्तनकार कथाकार मंडळी आपापल्या क्षेत्रातील अत्यंत दर्जेदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदंगाचं क्षेत्र असेल, गायनाचं क्षेत्र असेल, कीर्तन साधना असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठी विद्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदंगाचा विचार कराल तर गेली अनेक वर्षापासून ज्यांची नित्य सेवा आपणा सर्वांना लाभत आहे, ज्ञानोबरायांचे कृपांकित आहेत ते आपणा सर्वांचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे, अत्यंत कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये आपल्या मृदंग कलेच्या साधनेतून महाराष्ट्रभर ज्यांनी एक आपली नवीन स्वतंत्र ओळख निर्माण केली असे आमचे आदरणीय परमश्रद्धेय परमस्नेही चंद्रकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय चंदू नाना उपस्थित आहेत, आदरणीय यदगे महाराज आहेत। गायनाचं क्षेत्र असेल त्याही क्षेत्रामध्ये ही सगळी दर्जेदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण संगीत विशारद अनिरुद्धजी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज, परमेश्वर महाराज आणि ज्यांच्या उपस्थितीने अगदीच या उत्सवाला सौंदर्य प्राप्त होत आहे अशी ही सगळी चिमुकली नानांकडे शिक्षण घेत असणारी ही सगळी बाल वारकरी मित्रमंडळी गोपाळ हे सगळी उपस्थित आहेत। आपण सर्व मंडळी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा संतांच्या संगतीत जो काही लाभ मिळतो त्या लाभाचं वर्णन तुकोबराय या अभंगामध्ये प्रगट करतात। विठाला लाभ शब्दाचा अर्थ आहे प्राप्ती। ऐका, लाभ शब्दाचा अर्थ आहे मिळकत, काहीतरी मिळणं, काहीतरी प्राप्त होणं, याला लाभ म्हणा। मी एक सोपा विचार आपल्या पुढे ठेवतो। मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक जीव हा लाभासाठी जीवन जगायला लागलाय। आम्हा प्रत्येकांना काहीतरी मिळवायचे, मला काहीच मिळवायचं नाही असा एकही व्यक्ती आम्हाला या भूतलावर शोधून सापडत नाही। मला काहीच नकोय, मला काही प्राप्त करून घ्यायचंच नाहीये, मला काही मिळवायचंच नाही असा एकाही विचाराचा व्यक्ती आम्हाला सापडत नाही। प्रत्येकाला काही ना काही हवाय, प्रत्येकाला मिळवायचे आणि मला वाटतं या मिळकतीसाठी सगळ्यांचे आतोनात प्रयत्न चाललेत। आम्हाला लाभाची अपेक्षा आहे। कोणाला काय मिळवायचे, कोणाला काय मिळवायचे हा विचार स्वतंत्र आहे, पण मनुष्य जीवनामध्ये अनेकांची अपेक्षा आहे मला धन मिळालं पाहिजे। लाभाचा विचार करत असताना शास्त्रकारांनी काही लाभ सांगितले। शास्त्रकार सांगतात काही मोजके एक सामान्य लाभ आहेत म्हणे। कोणकोणते लाभ? वस्त्र लाभ, भूमी लाभ, गो लाभ, सुवर्ण लाभ, धन लाभ, स्त्री लाभ, हे पुत्र लाभ, ही सगळी लाभ आम्हाला प्रामुख्याने विचार करता येतील। पण ऐका, ही सगळी लाभ माणसाचं कल्याण नाहीत ना करत,
या सगळ्या लाभाने मनुष्याला इच्छित स्थळापर्यंत पोहोचता येत नाही. आम्हाला मिळवायचंच आहे हो, पण स्वाभाविक प्रत्येकाची अपेक्षा आहे की आम्हाला धन मिळालं पाहिजे, आम्हाला वाटतं आम्हाला सुवर्ण मिळालं पाहिजे, आम्हाला वस्त्र मिळाले पाहिजेत, हे सगळ्यांची अपेक्षा आहे. प्रत्येकाला वाटतं, सोपं बोलतो, किती मिळालं म्हणजे माणसं बस म्हणतील, बस म्हणतील नाही. मी अगदी सोपं करतो, किती पैसे भेटले म्हणजे माणसं आता बस नको म्हणतील, नको म्हणतील. अगदीच खरं बोलतो, आता आपल्यातलंच आहे, किती पैसे भेटल्यावर महाराज लोक तरी बस म्हणतील, नाही म्हणत, कोणी म्हणत नाही. आम्हाला अजून पाहिजे, आमची धाव वाढते, आमची तृष्णा, आमची अपेक्षा नित्य वाढत चालते. काय जिथं अपेक्षा नाही ते जीवन साधूच आहे, जिथं कसलीच तृष्णा नाही ते जीवन संतांचं आहे, जिथं कसलीच लालसा नाही ते जीवन साधूच आहे. आम्हाला अपेक्षा आहे, आमच्याकडे वासना आहे, आमच्याकडे आशा आहे, आकांक्षा आहे, याने आमचं जीवन भरलेलं आहे. पण ही सगळी लाभ माणसाचं कल्याण करत नाहीत. धनलाभ झाला म्हणजे कल्याण होत नाही, माझं वाक्य नीट ऐका. जर पैशाने जर माणसं समाधानी झाले असते तर त्या काळातील राजा रावण अत्यंत समाधानी असता. राजा रावण समाधानी नाहीये, समाधान मिळत नाही म्हणून त्याला सीतामातेकडे जावं लागलं, ती सीता प्राप्त करून घ्यायची वासना तयार झाली. हे कशामुळं? धन आहे, कल्याण नाही करत. किती संपत्ती आहे राजा रावणाकडे, तुकोबरांना एक अभंग खर्च करावा लागला. तुकोबराय बोलतात, लंके माझे घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटे बंदी, कोटी घरे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी पुढायका, तुका म्हणे ज्याची संपदा सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही, हो सांगत कबड्डी गेली नाही. तुका म्हण ज्याची संपदा म्हणी, सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही. संपदा सांगत कबड्डी गेली नाही, सांगत कबड्डी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपत्ती राजा रावणाची. मेला रावण, मंदोदरीच्या मांडीवरती रावणाचं मस्तक आहे, ढसाढसा रडते ती मंदोदरी माता. पती गेलाय, रडणं स्वाभाविक आहे, रडायला लागली. जुन्या काळात पद्धत होती, एखादा व्यक्ती गेला की मृत्यूनंतर त्याच्या मुखामध्ये एखादा सोन्याचा मणी ठेवायचे. जुने लोक सांगायचे एखादा मणी राहू द्यायचे म्हणे, म्हणजे हे जुन्या काळात होतं बरं. एखादा माणूस मेला की त्याच्या मुखामध्ये सोन्याचा मणी ठेवीत होते. आता सगळं बदललंय, आता ठेवीत नाहीत, काढून घेते. भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया, दुसरी गेली काढूनिया, दुसरी गेली काढूनिया. बांधोनिया देती यमाची ये हाती, भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. दुनिया देती यमाची ये हाती, दुसरी देती काढूनिया, दुसरी देती काढूनिया. बांधोनिया देती यमाचे हाती, भूषणही घेती काढून या. अगोदरच्या काळात एखादा मणी मुखामध्ये ठेवायचे, आता ठेवीत नाहीत. उलट राहिलं तर अडचण येते. जुनी महाराज लोक सांगायची बघा, असा म्हातारा मेला, म्हातारी ढसा रडायला लागली. लोकांनी उचलायची तयारी केली, तिरडीवरती ठेवलं, बांधलं, आणि म्हातारीची नजर गेली बोटाकडं. हा, बोटात म्हातारीला अंगठी दिसली. आता मागावं तर कशी? माणसं म्हणतील म्हातारं मेलं, निचा डोळा अंगठीवर. म्हातारी हुशार होती. एखादा व्यक्ती गेला की आम्ही खूप रडतो, खूप रडतो. जरा आमच्याहून जास्त रडणं जरा इकडं चांगलं असतंय. मस्त रडतात ते, केवळ रडत नाही, जरा थोडं स्वरात रडतात.
आणि स्वरात नाहीत रडत, बोलत बोलत रडतात. म्हाताऱ्यानं बघितलं, उचलायचंच आहे म्हातारण, बोटात अंगठी आहे. जे म्हाताऱ्यानं रडायला सुरुवात केली, हो काय देह होता म्हटली, रडत रडत. हो सगळ्या लोकांवर प्रेम करायचे माझे मालक, असं रडते ते, रडायला लागली. काय रुबाब होता, हो काय ते चालणं, काय ते बोलणं, ते काय ते झाडीन, काय ते डोंगर नवर, म्हणजे काय हा सगळा आनंद. आणि हे रडत रडत म्हातारी म्हणायची, बघा त्या बोटात काय अंगठी शोभायची. अंगठी शोभायची म्हटल्याबरोबर माणसं म्हणले, यार राहिले काहीतरी काढावं लागते. आता सगळं काढून घेतात. धनलाभ तुमचं कल्याण करत नाही. पैसा भेटला म्हणजे माणसं सुखी राहतील या भ्रमामध्ये आम्ही राहू लागलो, ते शक्य होत नाही. लाभ कशाला म्हणावं, अनेक लाभ आहेत, मला वाढवायचं नाही. पुत्र लाभ झाला म्हणजे माणसांना आनंद मिळेल, कोण म्हणतंय. मुलगा झाला म्हणजे आम्हाला सुखी ठेवील, शक्य नाहीये. एक महत्वाचं वाक्य बोलतो, मुलगा तुम्हाला आनंदच देईल या भ्रमामध्ये माणसाने अजिबात राहायचं नाही. का राहायचं नाही, एक वाक्य बोलतो ऐका. या 2026च्या काळामध्ये मुलं नाहीत म्हणून जेवढे बाप दुःखी आहेत की नाही, तेवढे बाप मुलं आहेत म्हणून दुःखी आहेत. बघा बऱ्याच जणांना वाईट वाटतंय, ही अशी संतान माझ्या पोटी का आली असेल. पुत्रलाभ तुमचं कल्याण कधीच करू शकत नाही. भागवत आम्हाला पाठ आहे. भागवताचा विचार सांगत असताना आत्मदेव राजाला वाईट वाटायला लागलं, एवढी वर्ष लग्नाला होऊन गेली पण संतान होत नाही. दारामध्ये गाय आहे, तिला कधी बछडा होत नाही. सुंदर असा वृक्ष आहे, त्या वृक्षाला कधी फळ लागत नाही. रडायला लागला. एवढी वर्ष होऊन जर मुलगा होत नसेल तर जगून काय उपयोग आहे, मेलेलं बरं. मराय निघाला. ऐका, एका वनामध्ये चालायला लागला आणि चालत असताना आत्मदेवराजाने एका साधूला पाहिलं. मनामध्ये विचार आला, मरायचंच आहे आता. मरण्या अगोदर साधूच्या पायावर मस्तक ठेवावं आणि मरावं हा विचार करून संतांच्या जवळ गेला. दोन्ही पाय धरले आणि ढसा ढसा रडायला लागला. डोळे उघडले साधूने, काय रडतोय बाबा. आणि मग आपलं दुःख सांगितलं. बाबा दारामध्ये गाय आहे, तिला बछडा होत नाही. सुंदर असा वृक्ष आहे, त्याला फळ लागत नाही. लग्नाला 10 वर्ष होऊन गेली पण पोटी संतान होत नाही, मुलगा होत नाही. मुलगा नाही, जगून काय उपयोग आहे, मेलेलं बरं. त्या साधूने समजावून सांगितलं, मुलगा सुखदुःखाला कारणीभूत नसतो. अरे राजा धृतराष्ट्राला 100 मुलं होती, परिणाम दुःख भोगावं लागलं. हे नसलं पटत, राजा सगराला 60,000 मुलं होती, काय उपयोग झाला. कपिल भगवंताने जाळून भस्म केली, दुःख भोगावं लागलं. एवढं सांगूनही त्याला कळालं नाही, रडायला लागला. सगळं दुःख त्या साधूच्या पायावर ठेवलं. माझं एक वाक्य ऐका, मनुष्य जीवन जगत असताना जीवनामध्ये असा एक तरी व्यक्ती असला पाहिजे, तो इतका हक्काचा असला पाहिजे की त्याला आपलं सुखही सांगता आलं पाहिजे आणि त्याला आपलं दुःखही सांगता आलं पाहिजे. माणसं कोणापुढे दुःख प्रगट करत नाहीत, हीच मोठी अडचण आहे. आम्ही जोपर्यंत आतले विचार बाहेर काढत नाहीत, ते विचार जर साचले तर साचलेले विचार सडतात आणि सडलेले विचार माणसाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणून मोकळं होता आलं पाहिजे. एक तरी हक्काची मैत्रीण किंवा मित्र असावा, त्याला हे सगळं सांगता आलं पाहिजे. दुःख सांगितलं आणि मग ते कथाभाग मोठी आहे. साधूनी प्रसाद दिला, फळ दिलं, हे पत्नीला खाऊ घाल. तिने खाल्लं नाही, तिने गाईला खाऊ घातलं. गाईला एक मुलगा झाला, गाईसारखे त्याचे कान, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. शेजारणीचा मुलगा हिने आणला, तो माझाच आहे म्हणून सांगितला. ही धुंदुली, त्याचं नाव धुंदुकारी. दोघेही वाढायला लागले. गोकर्ण यात्रेला निघून गेला. हा धुंदुकारी बापाला रोज पैसे मागायला लागला. 8 दिवस, 10 दिवस, वर्ष, 2 वर्ष पैसे पुरवले. बाप वैतागला. काहीतरी काम कर, स्वतःच्या जीवावर जग, असं म्हटल्याबरोबर उठला आणि बापाच्या कमरत लाद घातली. आयतं खायची ज्याला सवय लागली त्याला पुन्हा कष्ट करायची इच्छा निर्माण होत नाही. लाद घातल्याबरोबर आत्मदेवानं विचार केला, अरे रे रे, ज्याच्यासाठी मराय गेलो त्याने मारले, जगायचं नाही, मेलेलं बरं. आता ऐका, हा आत्मदेव राजा आता पुन्हा मरायला गेला. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला. आत्मदेव ब्राह्मण अगोदरही मराय गेला होता, बरोबर. का गेला होता? मुलगा नाही म्हणून. आणि तोच आत्मदेव आता परत मराय चाललाय का? मुलगा आहे म्हणून. मुलगा तुमच्या सुखालाही कारणीभूत नाही आणि मुलगा तुमच्या दुःखालाही कारणीभूत नाही. तुकोबराय बोलतात, महाराजांचे शब्द आहेत, पुत्र पत्नी सहोदर, पती सहोदर
आदळे दूर होती खल्लाळी आदळे दूर होती खल्लाळी किती या दोषा देव परिहार किती या दोषा देव परिहार पुत्र पाती सहोदर माय बाप गोताचा बसर मिळती काष्टे लोटता पुरा आदळे दूर होती खल्लाळी पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पुर आदळे दूर होती खल्लाळी. हा सगळा महापूर आहे की नाही, हे सगळं चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे. उदाहरण दिलं तुकोबरांनी, नदीला महापूर यावा, महापूर आल्याबरोबर सगळी झाडं त्या महापुरात वाहून येतात, सगळी लाकडं वाहून येतात आणि ही सगळी लाकडं वाहत असताना चिटकून वाहतात. बघा कुठपर्यंत, जोपर्यंत मध्ये एक दगड येत नाही तोपर्यंत. एकदा का मध्ये दगड आला आणि दगडाला ही लाकडं जाऊन आदळली, तिथून पुढचा प्रवास मात्र सगळ्यांचा स्वतंत्र होतो. मग एक राहत नाही. तसंच या देहाचं आहे. सगळी माणसं बरोबर आहेत, सगळी माणसं बरोबर आहेत, या प्रवाहात सगळे आमच्या सोबत आहेत. पण किती दिवस, जोपर्यंत मध्ये एखादा दुःखाचा दगड येत नाही तोपर्यंत. एकदा का दुःखाचा दगड मध्ये आला की तिथून पुढं सगळी मात्र बाजूला सरकतात. तो दगड यमाचा आहे, तो दगड दुःखाचा आहे. सुख के सब साथी दुःख में ना कोई. दुःखात कोणी येत नाही. आपण अनेक वेळा पाहत आलो, तुम्ही एखादी गाडी घ्या, अहो तुम्हाला पार्टी मागाय 10-20 मित्र पुढे येतात, पार्टी दे, गाडी घेतली, पार्टी दे, गाडी घेतली. गाडी घ्या, पार्टी मागायला 20 पोरं पुढे येतात, पण एखादा हप्ता थकावान गाडी ओढून नेऊ द्या. अनिरुद्ध महाराज कोणी हप्ता भरा येत नाही. बरं येत नाही त्यात नवल नाही, ते बसल्या बसल्या म्हणते कशाला घ्यावी, भरणं होत नसलं तर. किती अडचण. सुखात सगळे सोबत आहेत. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी, दिल का साथी, दिल का साथी नहीं रे कोई, नहीं रे कोई. दिल का साथी, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई. हाँ, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे. सब पैसे के भाई. सगळं चांगलं चाललंय तोपर्यंत सगळे बरोबर आहेत. गोबरा काय गोड बोलतात. बाईल म्हणे खर, मरता तरी बरे. जिला वाजवत घरी आणलंय नाना, ती म्हातारी सुद्धा म्हणते म्हातारा कधी मरते, सगळे घर खराब करून टाकले. मी तर तुम्हाला घाबरून म्हातारा म्हणलो, ती म्हातारा म्हणत नाही. बाईल म्हणे खर, खर म्हणजे
गाढव म्हणते ते आपल्याला कधी मरतय हे लाभ नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार तुझा परिवार तुझा नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार तुझा परिवार तुझा परिवार द्रव्यतारा क्षणभंगोर द्रव्यधारा क्षणभंगोर शरीरजायाचे ठेवणे शरीरजायाचे ठेवणे हे तुझा हा परिवार मला ते विषय थांबवायचा आहे सगळी ही लाभ आहेत की नाही ही लाभ आमचं कल्याण करू शकत नाहीत धनलाभ पुत्रलाभ पत्नी लाभ वस्त्र लाभ गोलाभ सुवर्ण लाभ ही सगळी लाभ आमचं कल्याण करू शकत नाहीत लाभाचे आम्हाला 3 प्रकार सांगता येतील 3 प्रकार आहेत काय आहे काही लाभ आहेत ते कनिष्ठ लाभ आहेत काही लाभ आहेत ते मध्यम लाभ आहेत आणि काही लाभ आहेत ते उत्तम लाभ आहेत कनिष्ठ लाभ मध्यम लाभ आणि उत्तम लाभ कनिष्ठ लाभ म्हणजे काय हे जे आपण सगळं पाहिलंय की नाही आता हे सगळे कनिष्ठ लाभ आहेत आपल्या कामाचे नाही आहेत दुसरा एक लाभ आहे तो मध्यम लाभ म्हणजे काय स्वर्गाधिक भोग प्राप्त होणं याला मध्यम लाभ म्हणा मग काय जे काय असेल स्वर्गात ते सगळं प्राप्त होणं हे मध्यम लाभ पण तोही आमच्या कामाचा नाही का त्याची अडचण आहे पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे घेऊ लागते माघारे मृत्यू लोका किंवा तुका उभऱ्या बोलता तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती हे मध्यम लाभ आमचं कल्याण करत नाहीत राहिला तिसरा लाभ तो म्हणजे उत्तम लाभ मनुष्य जीवनामध्ये माणसाचं कल्याण करणारा लाभ आहे तो उत्तम लाभ कोणता संतांचा सहवास प्राप्त होणं आणि त्या साधूच्या संगती जे मिळतंय ते जे मिळालंय त्याला उत्तम म्हणा विढाला 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 अगदी सोपं करतो काही लाभ आहे ते बरा लाभ आहे दुसरा लाभ आहे तो चांगला लाभ आहे आणि तिसरा लाभ आहे तो उत्तम लाभ आहे ऐका बरा लाभ चांगला लाभ आणि उत्तम लाभ बरं कोणाला म्हणावं अपेक्षेपेक्षा कमी मिळालंय त्याला बरं म्हणा माझं वाक्य नीट ऐका अपेक्षापेक्षा कमी मिळतंय त्याला बरं म्हणा जेवढं पाहिजे तेवढंच मिळालं त्याला चांगलं म्हणा आणि जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळतंय त्याला उत्तम म्हणा सोपं बोलतो जेवढं पाहिजे त्यापेक्षा कमी मिळतंय त्याला बरं म्हणा कल्पना करा एखाद्याला 2,000 रुपयाची गरज आहे आपल्या मित्राकडे गेला मित्रा खूप अडचण आहे मला पैशाची गरज आहे काही कर पण मला 2,000 रुपये दे तो म्हटला हे बघ जेवढी तुझी अडचण तेवढीच माझी अडचण जेवढा तुला पगार तेवढाच मला पगार माझ्याकडे पैसे नाहीयेत पण तू माझा मित्र आहे 2,000 काही नाही पण 1,000 रुपये देऊ शकतो पण एका अटीवर कोणत्या मला वेळेवर परत करत असशील तर तो म्हटला वा वा परत करत नाही अरे पगार झाल्यावर घरी सुद्धा जात नाही म्हटला अगोदर तुझे पैसे परत करतो मगच घर गाठतो हे असं घेताना म्हणावंच लागतंय तरच मिळते लगेच देतो ऐका मग याने खिशामध्ये हात घालावा 1,000 रुपये काढून याच्या हातावर टेकवावे मला उत्तर द्या याला पाहिजेत किती 2,000 मिळाले किती 1,000 नसल्यापेक्षा बरं आहे की नाही हे याला बरं म्हणा पुन्हा ऐका लागणारे 2,000 तो मित्राकडे गेला मित्रा 2,000 रुपये पाहिजेत काही कर पण पैसे दे तो म्हणला काळजी करू नको देतो वेळेवर परत करायचे नक्की करेल याने खिशामध्ये हात घालावा 2,000 रुपये काढावे मित्राच्या हातावर टेकवावे पाहिजेत किती 2 मिळाले किती 2 याला चांगलं म्हणा पुढं ऐका आता
याच मित्राला पैशाची गरज आहे. तो आपल्या मित्राकडे गेला, दादा मला पैशाची गरज आहे, आई दवाखान्यात आहे, ऍडमिट आहे, पैसे लागणार आहेत, 5,000 रुपये दे, वेळ न लावता तुझे पैसे परत करतो. तो म्हणला काळजी करू नको, बस. बसवलं. ए ऐकलं का, माझा मित्र आलाय, चहा ठेव. नाही नाही म्हटला, चहा नाही, मला अर्जंट जायचे, आई दवाखान्यात आहे, पैसे लागणार आहेत. तो म्हणला काळजी करू नको, किती पाहिजे, 5,000. मित्र घरात जातो, कपाट उघडलं, कपाटातून 10,000 रुपये आणले, मित्राच्या हातावर टेकवले आणि त्याला सांगितलं एक काम कर. काय, जोपर्यंत तू जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे पैसे मला परत द्यायचेच नाहीत, याला उत्तम म्हणा. विठाला म्हणजे पाहिजेत 5च, मिळाले 10, याला उत्तम म्हणा. जेवढं पाहिजे त्यापेक्षा कमी मिळतं हे बरं आहे, जेवढं पाहिजे तेवढंच मिळतं हे चांगलं आहे, आणि ऐका, जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळतं हे उत्तम आहे. आता या अभंगाकडे तुकोबराय बोलतात की साधूच्या जवळ लाभ मिळतो तो बरा लाभ नाही मिळत. साधूकडे गेल्यावर जो लाभ मिळतो तो चांगला नाही मिळत, मग साधूकडे गेल्यावर जो लाभ मिळतो तो उत्तम लाभ मिळतो. म्हणजे काय, ऐका, संतांकडे गेल्यावर जीवाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा कमी कधीच मिळत नाही. एक, साधूकडे गेल्यावर जीवाला जेवढं पाहिजे तेवढंच कधी मिळत नाही. मग संत एवढे मोठे आहेत ना, ज्ञानोबरायकडे गेल्यावर आम्हाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा ज्ञानोबराय जास्त देतात, याला उत्तम लाभ म्हणा. आणि हा लाभ केवळ संतांच्या जवळ आहे. हे तो एक संत ठाई, हे तो एक संत ठाई, संतांकडे जो लाभ मिळतो तो लाभ कनिष्ठ नाही, मध्यम नाही, त्या लाभाचं नाव आहे उत्तम लाभ. उत्तम म्हणजे साधूकडे गेल्यावर संत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात, देण्यासाठीच ते आलेत. घातला दुकान देती आलिया सिदान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. किती देतात माग त्यासी पुरे, धनी आणि कासी उरे. कितीही दिलं तरी शिल्लक राहतं. का शिल्लक राहतं? त्यांचं पोतच देवानं भरलंय. तुका म्हणे पोते देवे भरिले, म्हणून नवे रीते म्हणतात महाराज. हे देवानंच त्यांचं पोतं भरले, देत राहतात. बर देणं म्हटलं की व्यवहार आला, देणं म्हटलं की मोल आलं. पण किती संत महान आहेत. देती मोलाविन सर्व वस्तू. एका जनार्दनी
मांडिले दुकान आणि देतो मोलावीन सर्व वस्तू. सगळं दिलं, सगळं दिलं. काय काय दिलं? भक्ती मुक्ती फुकाच साठी जे जया पाहिजे ते आहे रे. सगळं दिलं त्याने. हे संत जीवन आहे. मला एक प्रसंग आठवतोय, आपल्याला आवडेल, ऐका. कोणाला साधू म्हणावं, कोणाला संत म्हणावं? समाजाच्या हितासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी चालेल, त्याला संत म्हणा. आपल्या पुढे 3 मुद्दे ठेवतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे ज्याला शेजाऱ्याची गती नाही सहन होत. दुसरा वर्ग असा आहे ज्याला शेजाऱ्याची प्रगती नाही सहन होत. आणि तिसरा वर्ग असा आहे ज्याला समाजाची अधोगती नाही सहन होत. एकाला गती सहन होत नाही बघा. आपलं वाहन बाजूनं गेलं की काही संबंध नसताना भुकत पाठीमागं लागते म्हणजे लागते. ते कुत्रच आहे की काही संबंध नाही, पण पाठीमागं लागणार का? त्याला गती नाही सहन होत. दुसऱ्याची प्रगती कधी माणसांना सहन होत नाही. दुसऱ्यानं गाडी घेतली की आम्हाला त्रास झालाच पाहिजे. दुसऱ्यानं बंगला बांधला की आमच्या पोटात दुखलंच पाहिजे. ऐका, जर दुसऱ्याची प्रगती पाहून आमच्या पोटात दुखलं नाही तर तो माणूसच नाही. त्याला माणूस कसं म्हणावं? दुसऱ्याची प्रगती आम्हाला त्रास देते. आणि ऐका, समाज अधोगतीला जावा हे कधी संतांना वाटत नाही. मला एक प्रसंग आठवतोय. रामानुजाचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग खूप गोड आहे बघा. रामानुजाचार्य आपल्या गुरुजींकडे शिकायला आहेत. 12 वर्षाचा कालावधी त्यांनी आपल्या गुरुजींकडे घातला. 13व्या वर्षी गुरुजी सांगतात त्याला, बाबा शिक्षण झालंय आपलं, तुम्ही गेलात तरी अडचण नाही, गेलात तरी काही हरकत नाही. त्याने दोन्ही हात जोडले आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी सगळं शिकलोय मी, सगळं झालंय. सगळे मंत्र झालेत का? हा सगळे झालेत. वा वा, मग उद्या जा, काही अडचण नाही. यांना आनंद वाटला. उद्या निघायचंच आहे. तयारी सुरू झाली आणि तेवढ्यात गुरुजींचा एक मित्र यांच्याकडे आला. ऐका, साधू कोणाला म्हणावं. आणि त्या मित्रानं सांगितलं, निघाला का रे? हो निघालोय. गुरुजींनी सांगितलंय काय? सगळं शिक्षण पूर्ण झालंय, सर्व शिकवलंय तुला, जायला अडचण नाही. त्या मित्रानं सांगितलं, तुझ्या गुरुजींना विचार, अजून एक मंत्र असा आहे की तो तुम्ही मला शिकवला नाही. खरं म्हणजे तो मंत्र नव्हताच, ते फक्त परीक्षा घ्यायची होती की हा त्यात उत्तीर्ण आहे का नाही, याला पाठवलं पाहिजे का, हा समाजाचं हित करेल का, एवढंच पाहिजे. एक मंत्र तुला नाही शिकवला. काय नाही शिकवलं? विचार गुरुजींना. गेले गुरुजीकडे. गुरुजी बोला, तुम्ही म्हटलात मला सगळं झालंय, जा. हा झालंय सगळं, पण एक मंत्र तुम्ही मला शिकवला नाही. कोण म्हटलं? तुमच्या मित्राने सांगितलंय. गुरुजी म्हणले, बरोबर आहे, नाही शिकवलं. का नाही शिकवला गुरुजी? तो मंत्र असा आहे, तो मंत्र जो म्हणेल त्याला नरकात जावं लागेल. म्हणजे तो मंत्र नव्हताच, फक्त परीक्षा घ्यायची होती. तो मंत्र जो म्हणेल त्याला नरकात जावं लागतंय. पण पुढा एक, तो मंत्र ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडेल ते मात्र वैकुंठात जातील. काय वाटतंय, शिकायचं का? गुरुजी शिकवा ना, पण एका अटीवर, म्हणू नको नरकात जावं लागेल. नाही म्हणत नाही, शिकवा. मंत्र दिला. अहो मंत्र नव्हताच, ओम नमो भगवते वासुदेवाय, हेच आहे म्हटले. ह्यानं काय होते, नरकात जावं लागल, म्हणायचं नाही. नाही म्हणत. रात्र झाली, झोपी गेले. सकाळी उठले. उठल्याबरोबर गावातील पाण्याच्या टाकीवर चढले. ऐका, आणि जोर जोरात ओरडाय सुरू, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. जोर जोरात ओरडायला लागले. 400-500 लोक गोळा झाले. सगळी ऐकायला लागली, काय झाले काय झाले काय झाले. तेवढ्यात एक व्यक्ती धावत गुरुजीकडे आश्रमात, गुरुजी काय? अहो तुमचा विद्यार्थी गावातल्या टाकीवर चढलाय, जोरजोरात बोलायला लागलाय. काय म्हणतोय? ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतोय. गुरुजी पळत आले. रामानुजाचार्यांचं तोंड दाबलं आणि सांगितलं, तुला म्हटलं होतं की नाही, काय मंत्र म्हणायचा नाही, मंत्र म्हटला तर नरकात जावं लागेल. तो म्हटले, बरोबर आहे, मग का म्हणतोय? त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही म्हटला होता मंत्र म्हणणारा नरकात जाईल, पण ऐका गुरुजी, तुमचं पुढचं एक वाक्य होतं, काय? जो मंत्र हा ऐकेल, ज्याच्या कानावर हा मंत्र पडेल, तो मात्र वैकुंठात जाणार आहे. मग काय संबंध याचा? ऐका ना गुरुजी, आतापर्यंत हा मंत्र 400 लोकांच्या कानावर पडलाय. मग काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे, जर 400 लोक वैकुंठात जात असतील
तर त्या 400 लोकांसाठी हा रामानुजाचार्य नरकात जायला तयार आहे. त्याला साधू म्हणा. विडाला विडाला ही समाजची वृत्ती आहे, हे साधू जीवन आहे. समाजासाठी आपलं राख रांगोळी झाली तरी चालेल, याला संत म्हणा. आणि पुढे ऐका, मला एक मुद्दा सांगून थांबायचे वेळेमध्ये, साधू संतांकडे गेल्यावर आम्हाला खूप मिळतं. काय मिळतो ते नाथांच्या जीवनातला एक प्रसंग आम्हाला माहिती आहे बघा. नाथ बाबा खूप महान संत आहेत, खूप महान संत आहेत. नाथासारखं संत आहे जगाच्या पाठीवर आम्हाला शोधून सापडत नाहीत. कोण आहेत नाथ बाबा? नाथ बाबा संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. नाथरायांची भाषा आहे. नाथराय खूप मोठे आहेत. किती श्रीमंत आहेत नाथ बाबा, महाराजांनी वर्णन केलं. सकल संत माझी राजा एकनाथ स्वामी माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संतांची राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. कोण आहेत स्वामी? खूप महान आहेत. पण एक प्रसंग सांगून थांबतो, ऐका. नाथ बाबांचं जीवन हे खूप महान आहे. त्या नाथांच्याच गावात एक छोटासा मुलगा आणि त्याची आई. सणाच्या निमित्ताने त्या आईने घरामध्ये पुरणाची पोळी केली. ऐका, पुरणाची पोळी त्या लेकरानं खाल्ली. खाल्ल्याबरोबर त्याला ती पोळी आवडली. गरिबी आहे, कधी पाहिलीच नव्हती, आज त्याला खायला मिळाली. सकाळी पुरणाची पोळी खाल्ली आणि संध्याकाळी परत त्याने आईला हट्ट केला. काय आई, अजून पोळी खायची. आईला माहिती आहे मुलगा पुन्हा पोळी मागणार आहे. ते थोडं पुरण शिल्लक होतं. संध्याकाळी पुन्हा पोळी केली, लेकराला खाऊ घातली. त्याने संध्याकाळी पोळी खाल्ली, झोपला. सकाळी उठला. उठल्यानंतर परत आईकडे गेला. आई, पोळी. आई म्हटली, बाळा, अरे काल सकाळी पोळी दिली, संध्याकाळी दिली, आता सारखं नाही मिळत. डाळ कुठून आणायची, गुळ कुठून आणायचा, साखर कुठली, गरीब आहेत आपण, नाही मिळत. रडायला लागलो पोरग. ऐकच ना. आता ते लेकरांचा हट्ट आहे. शास्त्रानं 3 हट्ट सांगितले आम्हाला: बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. या 3 हट्टापुढं कोणाचंच चालत नाही, चालत नाही. लेकरांच्या हट्टापुढं नाही चालत. काय लेकरं कधी काय म्हणतील सांगता येत नाही. बाप कामात असतो, ते छोटंसं पोरग हातात एवढी काठी घेते आणि काठी घेऊन बापाकडे येतो. पप्पा काय मोडून द्या. आता बापाला काम असतंय, बापानं ती काठी घ्यायची, पटमन मोडायची आणि द्यायची. ते खेळतय खेळते आणि पुन्हा येतंय. पप्पा काय जोडून द्या. हाताला जोडता येते होय. मग ते जोडत नसते, जोडूनच द्या. बाप सांगतोय पण पोरगा ऐकत नाही. मग बापाला ते काठी लपवावी लागते, तशीच दुसरी काठी असं करून द्यावं लागते, तेव्हा ते गप्प बसते. लेकरांचा हट्ट आहे. तसाच राज हट्ट आहे. राजाच्या मनात आलं, आपलं चालत नाही. राजा बोले दल हाले. राजानं सांगितलं घराच्या बाहेर पडायचं नाही, पडायचंच नाही. हो, रोग भयंकर वाढलाय, घराच्या बाहेर कोण निघायचं नाही, अजिबात निघायचं नाही. नाही नाही मी निघतोय म्हटलं, मग मार खावा लागतोय. आणि लय मार खाल्लाय लोकांनी त्यावेळेस. राज हट्ट तिथं चालत नाही कोणाचं. आणि तिसरा एक हट्ट आहे, तो म्हणजे स्त्री हट्ट. तिथंही कोणाचं चालत नाही. तुम्ही म्हणताल तुला कसं का माहित? माझं झालंय म्हणून माहित आहे. तिथंही कोणाचं काही चालत नाही. स्त्री हट्ट. 3 हट्ट आहेत. तो मुलगा रडायला लागला. रडणाऱ्या मुलाला आईने समजावून सांगितलं पण ऐकत नाही. मारलं, आवाज वाढला. त्या शेजारच्या बाईच्या कानावर आवाज पडला. धावत आली, सांगितलं का मारतेस ग लेकराला, का मारायला लागली? अगं पोळी मागतय म्हटली. काल सकाळी पोळी दिली, संध्याकाळी दिली, आता परत मागतय. ती म्हणली एक काम कर, मारू नको. तुकाराम महाराज, आपल्या गावात नाथ बाबा राहतात आणि नाथांच्या घरी रोज देवासाठी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे. एक काम कर,
नातांच्या घरी नेऊन ठेव, तिथं राहील, त्यांच्या घरात कामं करल आणि रोज पुरणाची पोळी खाईल. आईनं आपल्या मुलाला घेतलं, नातांच्या घरी गेली. नाथ बाबा, याला तुमच्याकडे ठेवा. नातांनी त्या लेकराकडे बघितलं आणि बघितल्या बघितल्या त्याला विचारलं, बाळा काय नाव आहे रे तुझं? त्या मुलानं नाव सांगितलं. बाबा, सगळं गाव मला गावबा म्हणते. गावबा, राहतो का माझ्याकडं? राहणार, पण इथं राहणं सुखाचं नाही बरं. पहाट 4 वाजता उठावं लागतं, 4 ते 6 काकडा करावा लागतो, करतो. हो, 7 ते 11 पारायण करावं लागतंय, करतो. 1 ते 4 कथेला बसावं लागतंय, बसतो. 5 ते 7 हरिपाठ करावं लागतंय, करतो म्हटला. 8 ते 10 कीर्तन ऐकावं लागतंय, ऐकतो म्हटला. 10 ते 12 जागर करावं लागतंय, करतो. आणि पुन्हा 4 ते 6 पाठ काकडा करावं लागतंय. हे सगळं ऐकलं आणि ते रडायला लागलं. नाथराय म्हणले, जरा जास्तच झालं का रे? ते म्हणला, बाबा जास्त झालं नाही. मग का रडतोय? त्यानं सांगितलं, बाबा पहाट 4 वाजलेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही जी लिस्ट माझ्या पुढे ठेवली की नाही, जी काही यादी ठेवली, अहो त्या यादीत पुरणाच्या पोळीचंच नाव नाही म्हटलं. आणि आपण आलोय कशाला? पोळी खायला. अहो हे सगळे कामं करतो म्हणला, पहाट 4 पासून रात्री 12 पर्यंत सगळं करतो. माझी एक विनंती आहे, काय ते कुठंतरी 2 वेळेस जरा पुरणाची पोळी ऍड करा म्हटला, बाकी सगळं करतो. ऐका, केवळ पुरणाच्या पोळीच्या लालसेने, केवळ पुरणाच्या पोळीच्या अपेक्षेने गावबाने नातांची संगत केली. मला पुढं बोलायचंय. नाथ बाबाने भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. एक भाग लिहून झाला आणि दुसरा भाग लिहिण्या अगोदर नाथांनी आपली ज्योत भगवंताच्या चरणावरती समर्पित केली. उरलेला दुसरा भाग रामायणाचा कोणी लिहावा हा प्रश्न संबंध हिंदुस्थानात पडावा. पण ऐका, जो केवळ पुरणाची पोळी खायला आला होता की नाही, त्या गावबानं दुसरा भाग लिहिला. मला पुढं सांगायचंय, दोन्ही भाग जर समोर घेतले तर नाथांचा कोणता आणि गावबाचा कोणता हे ओळखणं कठीण आहे. एवढं संत एका सामान्य माणसाला देतात बघा. विठाला विठा, मग हे सगळं जर आम्हाला साधूकडे मिळत असेल तर आम्ही साधूकडे का नाही गेलो पाहिजे? साधूकडे गेलं पाहिजे. काय काय मिळतं संतांकडे? अहो खूप मोठे फायदे. तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाप घालवायचे, जा संतांकडे. तुम्हाला वाटते आम्हाला पुण्य मिळवायचे, जा साधूकडे. तुम्हाला वाटत असेल आम्हाला मोक्ष मिळवायचे, जा संतांकडे. जर वाटत असेल आम्हाला देवच व्हायचंय, हे सगळं तुम्हाला केवळ साधूकडे गेल्यावर मिळतं. एक एक प्रमाण देऊन पुढे चलतो. आम्हाला वाटत असेल आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुण्य मिळवावं, संतांकडे जा, सहज पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे. तुम्हाला वाटतंय आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, दुर्लभ येतो, सहज मिळत नाही. दुर्लभम त्रेमेव हित देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हा हे दुर्लभ आहे, पण तो मोक्ष सुद्धा संतांकडे सहज मिळतो. मी नाही बोलत, तुकोबराय बोलतात. आलिंगन घडे, आलिंगन घडे, मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे, जोडे मोक्ष हिरा रे ना
रे ना मोक्ष मोक्ष हे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता मोक्ष मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा अलिंगनगडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष दुर्लभ आहे सहज नाही मिळत पण तो मोक्ष संतांकडे गेल्यावर सहज मिळतो आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे कितवा फायदा पहिला फायदा संतांकडे जा पुण्य मिळतं दुसरा फायदा साधूकडे जा मोक्ष मिळतो तिसरा फायदा संतांकडे जा तुमचं पाप सुद्धा निघून जातं हो तुका म्हणे पापे जाती संताची आजपे किंवा पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची पाप घालवायची ताकद संतात आहे तुम्ही म्हणाल मग काय नवलय गंगेमध्ये गेलं गंगेमध्ये स्नान केलं गंगा ही पाप घालतेच की ज्ञानोबराय बोलतात का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे गंगा ही माणसाचं पाप नष्ट करतेच की गंगा ही पाप धुवून टाकते अहो किती माणसं गेलती आंघोळ करायला प्रयागला किती जण गेलती 65 कोटी स्नान करायला का बर पाप निघून जाते म्हटले ऐका बरोबर आहे गंगेमध्ये स्नान केलं की गंगा पाप नष्ट करतेच नाना यात काही दुमत नाही करतेच ती पण गंमत सांगतो ऐका गंगेत जायचं 2-3दा बुड्या हाणायच्या 3 वेळेस बुडी घेऊन माणूस वर आला की सगळं पाप धुवून जाते बघा सगळं पाप आणि मग काय पुन्हा नवीन फ्रेश पाप कराय मोकळा पुन्हा मग नवीन फ्रेश पाप पण संतांचं तसं नाही ऐका गंगा फक्त माणसाचे पाप नष्ट करते माझं वाक्य ऐका साधू माणसाचं पाप नष्ट करतातच यात नवल नाही ते संपवतातच हो साधूकडे गेल्यावर माणसाचं पाप नष्ट होतच यात नवल नाही पुढे ऐका साधूकडे गेल्यावर पाप करण्याची वृत्तीच नष्ट होते याला संत म्हणा आणि हे संत महान आहेत आणि अशा संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला लाभ मिळतो तो लाभ सामान्य नाही मग कोणता लाभ मिळतो ते सांगा ना उत्तम लाभ मिळतो पुन्हा प्रश्न आहे हा उत्तम लाभ म्हणजे कोणता लाभ कनिष्ठ लाभ कळाला मध्यम लाभ कळाला उत्तम म्हणजे कोणता भगवान परमात्माच प्राप्त होणं याला उत्तम लाभ म्हणा देवच मिळणं या लाभापेक्षा मोठा लाभ जगात कोणता नाही संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला देवच मिळतो हा उत्तम लाभ आहे याच्यापेक्षा मोठा लाभ नाही तुकोबरा बोलतात आम्ही ठरवलंय आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचे ते तुकोबराने करून दाखवलं आकाराचे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव किंवा देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल किंवा अहम ब्रह्मास्मी या बोधावर तुकोबराय आरूढ झाले तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा या बोधावर तुकोबराय पोचले तुकोबराय बोलतात आम्ही मात्र ते मिळवले आणि हे कुठे मिळाले हे आम्हाला संतांच्या जवळ मिळाले हे तो एक संता ठाई ठाई म्हणजे जवळ लाभ पायी उत्तम हा उत्तम प्रकारचा लाभ
आम्हाला संतांच्या जवळ मिळाला. एक छोटा प्रश्न उत्पन्न करतो, साधूकडे गेल्यावर हे सगळं मिळतं, मग आमची एक अडचण आहे. कोणती? साधू मिळेल कुठं? साधू कुठं आहेत? आता काय संत चौकात चौकात नाही बसले, मी संत आहे माझ्याकडे या, नाही. साधू काय आहे? साधू म्हणून घेणं सोपं आहे हो. माझं वाक्य नीट आहे का? संत म्हणून घेणं सोपं आहे, पण संत होऊन जगणं खूप कठीण आहे. मी संत आहे म्हणाला कष्ट लागत नाही, मी साधू आहे म्हणाला काही खर्च येत नाही, पण साधू होण्यासाठी वैराग्य लागतं हो, ते आम्हाला मिळत नाही. मग संत मिळतील कुठं? साधू कुठे? तुम्ही एक काम करा, आजही आम्हाला वाटत असेल आम्हाला ज्ञानोबराय भेटले पाहिजेत, ज्ञानोबराय भेटतील. आजही आम्हाला वाटतं तुकोबराय भेटले पाहिजेत, तुकोबराय भेटतील. आजही आम्हाला वाटतं नाथ बाबा भेटले पाहिजेत, नाथ बाबा भेटतील. कसे भेटतील? ऐका. ज्याला ज्याला वाटतं की नाही मला ज्ञानोबराय भेटावे, त्या प्रत्येकानं एक काम करावं, भगवान श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्या हातात घ्यावी आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या गळ्याशी लावून घ्यावी, आपल्या छातीशी लावावी. त्या ज्ञानेश्वरीला दिलेलं आलिंगन म्हणजेच माझ्या ज्ञानोबरांना दिलेलं आलिंगन आहे. ते ज्ञानोबरायचे. ज्याला ज्याला वाटत असेल आम्हाला जगद्गुरु तुकोबरांना भेटायचे, ऐका ना, एक काम करा, केवळ तुकोबरांचा गाथा आपल्या हातात घ्या आणि त्या गाथ्याला घट्ट मिठी मारा. तुकोबरांच्या गाथ्याला मारलेली मिठी म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबरांना मारलेली मिठी आहे. आम्हाला वाटत असेल नाथ बाबा भेटावे, भावार्थ रामायण एकनाथी भागवत आपल्या हातात घ्या, त्यांना जवळ करणं म्हणजे नाथरायांना जवळ करणं. मग आमच्याकडे एकच मोठं काम, कोणतं? घरी बसल्या बसल्या एकच म्हणायचं, काय? मनविता त्यांचे दास, मी त्यांचा दास आहे, मी ज्ञानोबरांचा दास आहे, मी तुकोबरांचा दास आहे, एवढंच म्हणा, मिटलं. नाही 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 नाही, दास छे. मला खरं सांगा, आपल्याला मालक व्हावं वाटतंय का दास व्हावं वाटतंय? सोपं आहे काय? म्हणजे मालक व्हावं वाटतंय का नोकर व्हावं वाटतंय? कसं आहे इकडं? मालकच किंवा कोणालाही वाटतं मालक व्हावं. कळत असेल नसेल पण मालक व्हायचंय, जमत असेल नसेल पण मालक व्हायचंय, अक्कल असेल नसेल पण आम्हाला प्रत्येकाला मालक व्हायचे. पण तुकोबराय बोलतात, जे लहान होऊन मिळतं ते मोठं होऊन मिळत नाही. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. मग आम्ही काय केलं पाहिजे? मी केवळ त्यांचा दास आहे एवढंच म्हणा. हे दास म्हणून घेतलं माझ्या हनुमंतरायानं, दासत्व निकट हनुमंती पै केले, आणि म्हणून देखिले रामचरण प्रभू राम प्रभूंची प्राप्ती झाली, भेट झाली. म्हणून दास सगळ्यात मोठा आहे. तुकोबरा बोलतात आम्हाला मालक व्हायचं नाही, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या किंवा तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज या न्यायाने. एवढंच म्हणा, मी संतांचा दास आहे म्हणविता त्यांचा दास, पुढे या सौरे ना. मग ऐका, मग आम्ही देवाकडे जायचं नाही का? संतांची सेवा करायची का? तुकोबरा बोलतात देवाकडे जायची गरज नाही का? खरं म्हणजे देव आणि संत हे वेगळे नाहीच आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, दोघं एकच आहे. देवाकडे जायची गरज नाही. ऐका, आम्ही जर देवपूजा करत असलो आणि दारात जर संत महात्मा आला, देवाची पूजा बंद करा आणि साधूला घरात घ्या. हो, देव सारावे परते संत पुजावे, हो करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते संत पुजावे आरते. देवाला ही संताची सेवा आवडते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. देवालाही तीच सेवा उत्तम आहे जी सेवा संतांची आहे. तुकोबरा आहे अभंगाची. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे
पुढे सवरेना पुढे सवरेना पुढे पुढे आस उरेना पुढे आस पुढे आस पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस पुढे आस पुढे आस उरेना थोडा आवाज द्या. आस आस उरेना आस आस उरेना आस उरेना पुढे आस पुढे आस उरेना आस उरेना आस वा वा आस उरेना आस उरेना 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 पुढे आस उरेना पुढे आस उरेना मनविदा वास तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम तुकोबरा बोलतात. एवढा जर महिमा संतांचा असेल तर एरवी देवाची सेवा करायची गरज नाही. का नाही गरज? साधूची सेवा केली की ती देवाला आपोआप प्राप्त होते. का भगवंताच्या आवडीचा विषय संत आहेत तेही प्राणापर होते. आवडती जे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. देवाला केवळ संतच आवडतात. माणसाला प्रपंच आवडला, संतांना देव आवडला आणि देवाला संत आवडले. बस देवाची सेवा करायची गरज नाही. साधूची सेवा केली देवाला प्राप्त होते. काय आहे? सोपा विषय सांगतो. आईला प्रसन्न ठेवायचंय, तिच्या मुलाला सांभाळा, आई प्रसन्न राहते. डोळ्याला सुखी ठेवायचे की नाही, तळपायाला सांभाळा, डोळे शांत राहतात. डोळ्याची आग वाटायला लागली तर जुनी माणसं तळपायाला तेलानं किंवा तुपानं चोळायची, तेव्हा डोळे थंड व्हायचे. चित्ताला शांत ठेवायचे की नाही, तळपाय सांभाळा. ज्ञानोबा किती गोड बोलतात. हे नाता असं आहे म्हणे, पायी काटा नेहटे ते व्यथा जीवीच उमटे. या न्यायाने हो आईच सांभाळायचे,
मुलाला आनंदी ठेवा, आई सुखी राहते. डोळे सुखी ठेवायचे, तळपाया सांभाळा. आणि ऐका, देवाला आनंदी ठेवायचे की नाही, त्याच्या भक्ताला सांभाळा, देव आनंदी राहतो. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास, पुढे या सोरेना झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणावरती भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणावरती समर्पित करतो. या वाणीला थांबतो. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहोत त्याची आपणा प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे. भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने, महान भगवत भक्त भक्तराजश्री हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने, आदरणीय महान नामधारक भोसरीकर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने, कृपा प्रसादाने गेली अनेक वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी संपन्न होत आहे. या उत्सवासाठी ज्यांचे अत्यंत प्रामाणिक कष्ट आहेत असे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही, परमार्थ प्रेमी हिरामंजी तात्या आणि हा त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, या परिवाराच्या वतीने हा सोहळा मोठ्या श्रद्धेने संपन्न होतोय. या उत्सवासाठी ज्यांनी खूप मोठं बळ दिलं अशा आपणा सर्वांचे लाडके आमदार, आपणा सर्वांचं श्रद्धास्थान, आदरस्थान, हिंदुत्व विचाराची बुलंद तोप म्हटलं तरी अडचण नाही असे आमचे आदरणीय सन्माननीय महेशदादा लांडगे यांच्या अथक अशा परिश्रमाने केवळ हा उत्सवच नाही, या ठिकाणी अनेक काही विभाग सुरू आहेत. त्याच्यामध्ये धार्मिक क्षेत्र अग्रगण्य आहेच, यात नवल नाही. सांस्कृतिक क्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असं नाहीये की जे या ठिकाणी होत नाही. अगदी कुस्ती असेल, खेळ असेल, कबड्डी असेल, ही सगळी संघ या ठिकाणी मोठ्या आनंदानं वाढायला लागलीत. आणि याच्या पाठीमागे सर्वात मोठं श्रेय कोणाचं असेल तर आपले लाडके आमदार महेशदादांचं आहे. मला याहीपेक्षा एक मोठी गोष्ट अत्यंत अभिमानानं सांगावीशी वाटते, अत्यंत अभिमानानं. धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्या काळजाचा विषय आहे. धर्मवीर शंभूराजे हे खूप मोठं नाव आहे, पण ऐका, या नावाला सुद्धा शोभेल अशी प्रतिमा ज्यांनी या विश्वाच्या पाठीवरती उभी केली आणि ती प्रतिमा अत्यंत मोठी आपल्या जवळ उभी केली. धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव किती मोठे, शंभू महाराजांचं नाव किती मोठं आहे हे ज्यांनी आकाराने सिद्ध केलं, ते सिद्ध करणारे म्हणजे आमचे महेशदादा लांडगे आहेत. हे त्यांनी करून दाखवलं. एवढी मोठी ती आकृती त्या ठिकाणी उभी केली. हो, बघितल्याबरोबर या डोळ्यातून पाणी बाहेर पडेल आणि साक्षात शंभूराजे आपल्या समोर प्रगट होतील की काय अशी अवस्था आजही तिथं गेल्या गेल्या आम्हाला जाणवते, असं भासवते. हे मोठं काम दादांच्या जीवनामध्ये ते घडलंय. आमचं दुर्भाग्य आहे, आम्ही शंभूराजांना पाहिलं नाही, दुर्भाग्य आमचं. पण ऐका, जरी आम्ही राजांना पाहिलं नाही हे आमचं दुर्भाग्य असलं तर आमचं दुसरं सद्भाग्य असं आहे, आम्ही आज सर्वजण आदरणीय महेशदादांना बघायला लागलो, हे आमचं भाग्य आहे. मला असं वाटतंय ज्या वेळेस त्या मी मूर्तीकडे पाहू, त्या प्रतिमेकडे पाहू, तो देह पाहिला शंभूराजांचा आणि तसंच महेशदादांकडे पाहिलं, तेवढाच तो देह, तशीच ती उंची, तसेच ते शरीर, तसाच तो जबडा, तसेच ते हात, असं पाहिल्यावर नक्की भास असा होत असेल की कदाचित शंभूराजे सुद्धा असेच असतील. हे आम्हाला दादांकडे पाहिल्याबरोबर जाणवतं. एवढं मोठं जीवन आहे. आपण सगळी मंडळी आणि मोठ्या प्रेमाने आपण या ठिकाणी संपन्न हा उत्सव करत आहात. परिसरातील आपण सगळे भाविक मंडळी या उत्सवाला हजर आहात. आपण सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. भगवान श्री पंढरीनाथाला एक अशी विनंती करतो की भगवान श्री पांडुरंगाने आदरणीय दादांना इतकं आयुष्य द्यावं, उदंड आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य द्यावं आणि त्या आयुष्यातून त्यांना देशाची, धर्माची, समाजाची नित्य सेवा घडावी, एवढी एक प्रार्थना आपण भगवंताकडे करूयात. आणि या वाणीला थांबतो. मग आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपापल्या क्षेत्रातील मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायन क्षेत्रातील अत्यंत ही मोठी मोठी मान्यवर उपस्थित आहेत. खरं म्हणजे मी इथं बोलावं, आपण टाळ घेऊन थांबावं एवढी पात्रता, एवढी लायकी माझी नाही आहे. हा सगळा आपला मोठेपणा आहे. या न्यायाने आमचे आदिभक्तीपरायण आदरणीय अनिरुद्ध महाराज असतील, आदरणीय आमचे तुकारामजी महाराज आहेत, आदरणीय बाळासाहेबजी महाराज आहेत, मृदंगासाठी आमचे आदरणीय इदगी महाराज आहेत. आणि ऐका, अत्यंत कमी वयामध्ये, अल्प वेळेमध्ये ज्यांनी आपल्या मृदंगाच्या क्षेत्रामध्ये एक आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, आपणा सर्वांचे लाडके, अगदी बालवयापासून ज्यांना आपण पाहिलंय, वाढवलंय, घडवलंय, अशी हरिभक्तीपरायण माऊली कृपांकित
आमचे मृदंग सम्राट मृदंगाचार्य चंदूनाना पांचाळ चंद्रकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपणा सर्वांच्या चरणी नम्र भावेने ही सेवा समर्पित करतो. ही सगळी बालमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे उद्याचं भविष्य आहे. बापाची खरी संपत्ती काय असेल तर त्याची संतती ही त्याची खरी संपत्ती आहे. याच्यातला उद्या एखादा कोणी मोठा कीर्तनकार होईल, एखादा कोणी कथाकार होईल, कोणी मृदंगवादक होईल, यांच्यातलाच उद्या एखादा जगद्गुरु तुकोबाऱ्या होऊ शकतो, एखादा नातराय होईल, एखादी माऊली होईल. ऐका, मी असंही बोलतो, नाही याच्यात कोणी एखादा मृदंगवादक झाला अडचण नाही, नाही कोणी गायक झाला अडचण नाही, नाही कोणी कीर्तनकार झाला अडचण नाही. पण ऐका, हे मी प्रामाणिकपणानं सांगतो, हे कीर्तनकार होतील का नाही माहीत नाही, हे गायक होतील का नाही माहीत नाही, हे मृदंगवादक होतील का नाही माहीत नाही, पण खरं सांगतो ही सगळी एक चांगली माणसं होतील बघा, हे मात्र नक्की आहे. आणि मला आजही आठवतंय तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे. तुकडोजी महाराज बोलतात, आजही माणसांच्या गर्दीमध्ये मला माणसं शोधावी लागतात म्हणे. माणसं अनेक आहेत पण चांगली माणसं कमी आहेत. म्हणून आपण सर्व मंडळी आपण सर्व चांगल्या माणसांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. या वाणीला थांबतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही योग्य असेल सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी जे काही श्रवण केलं तेच आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न आहे. आपला आवाज ज्याने अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला, आपले साऊंड सिस्टीमवाले, त्याही दादाचा मनातून आभारी आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे, किंवा बालक बापाचे ताटे रेघे रेघोनी बापा त्याची जेव लागे, की तो संतोष निगे मुखची ओढवे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली